आजचा दौरा लय लांब होता. मामाच्या गावाला गेलो. मामाच्या गावाला गेल्यावर कळलं मामाची पोर स्वयंपाक करू राहिली. अरे बाबू गवारीच्या भाज्यात सगळं शेंगदाणी अरे बाबू आणि त्याच्यात नकाशा काढलाय खरा इकडे. अरे चपात्या जमात्या का म्हणलं तुला काय तोंड वाकड करती म्हटलं कमीत कमी चपात्या तरी गोल कर. अरे हसू नको म्हटलं नंतर तुला माझ्याच घरी यायचंय. अरे एवढं अरे लय हसायला लागली बाबा. मग तर माझा मेवना मला दाजी म्हणल्यावर मग दोघांमध्येच भांडणं जुपले. म्हणलं तू चपात्या करून घे त्या जळू राहिल्या. अरे खरंच जळली होती. आता मी व्हिडिओ काढतो म्हणलं तिला माहिती व्हायरल होणार आहे म्हणून ती लगेच लपून घेत होती. म्हणे चपात्या जळायला दाखवू नको म्हणे मला लग्न व्हायचं नाही. म्हणलं मी आहे ना टेन्शन नको घेऊ. घरात असलेलं लायटर 1836 मधलं. अरे बापरे म्हणलं झालं याला 100 वर्ष पूर्ण. अरे लायटर पूर्ण काळकुळ डिस्काउंट गोळ्या मारून तिला दाखव. मामाच्या पोराला म्हणलं आपल्याला भात करायचा त्यानं ताटभर तांदूळ काढले. अरे येड्या म्हणलं आपल्याला फक्त वाटीभर लागायचा तो ताटभर काढली. मामाची पोर एवढी कष्ट करती मला देखवा ना. म्हणलं अरे बाबू मामान मामी डायरेक्ट निवांत सोफ्यावर टीव्ही बघताय. मामाची पोर एवढी कष्ट घेते. अरे देवा हे कष्ट कसं तुझ्या बाजूला आलं. भडबे काम कर काम लग्नानंतर हेच काम तुला करायचे. म्हटलं नीट भांडे घासते. बरं म्हटलं मामा तरी कमी असं हे आरती चालून मामा असे चालचूळ करते. मामा हे काय पटलं नाही मला. असे गब्बसा घालिंग लोटांगण वंदीन विचार. अरे नीट आरती मंडळाच्या गणपती समोर या असे धिंगाणे घालणारे नमुने मी पहिल्यांदा पाहिले होते. त्याच्यानंतर मंडळात आलेल्या महिला एकदम जबरदस्त अशा डान्स करत होत्या गाण्यावरती. एकदम खतरनाक नृत्य. त्याच्यानंतर आमचा थोडीशी प्रतियोगिता चालू झाली. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करता करता माझा कधी तळ्यातून मळ्यात आलो मळ्यातून तळ्यात आलो हेच कळलं नाही. अरे बापरे माझा नंबर पहिल्यांदा लागला. म्हणलं मी तर आऊट झालो. अरे मला सगळे हसत होते रे.